काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाने राज्यातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे। या विधानाच्या तीव्र निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। बदलापूरमध्ये पडळकर यांच्या फोटोला कार्यकर्त्यांनी जोडे मारले, तसंच संतापाच्या भरात फोटो जाळून निषेध व्यक्त केला। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनीही पडळकर यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला। तर जयंत पाटील यांच्यावरील कार्यकर्त्यांचा विश्वास आणि आदर व्यक्त करत त्यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला। एका बाजूला निषेधाचा भडका तर दुसरीकडे नेत्यावरील निष्ठेची शपथ असं द्विपदरी पेटलेलं वातावरण बदलापुरात पाहायला मिळालं। 2014 पासून या राज्याची राजकीय आणि सामाजिक जो स्तर आहे तो भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेवर आल्यापासून एकदम खालच्या दर्जाला सुरू झालेला आहे। म्हणण्याचं तात्पर्य एवढंच आहे की भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये असल्यानंतर या वाचाळवीरांची स्पर्धा लागलेली आहे। या राज्यामध्ये जे काही चांगले नेते आहेत, कर्तृत्ववान नेते आहेत, सुसंस्कृत नेतेवर आहेत, त्यांच्यावरती चिखलफेक करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून हे जे वाचाळवीर जे आहेत, गोपीचंद पडळकर सारखे हे लोक करत आहेत। म्हणायचं तात्पर्य एवढंच आहे की गोपीचंद पडळकर फक्त आज बोलला नाही आहे, गेल्या कित्येक वर्षापासून गोपीचंद पडळकर आदरणीय लोकनेते, या देशाचे भाग्यविधाते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांवरती बोलत आहेत। काल परवा कधी नव्हे या राज्याची सुसंस्कृत जे नेते आहेत त्यांची मान शर्मेनं खाली घेतली आहेत। काल जे पडळकर बोललेले आहेत ते शर्मेनं मान तुमची आमची पत्रकारांची नव्हे, त्या देशातील या राज्यातील प्रत्येक माणसाची खाली गेली आहेत। अशा प्रकारचे वक्तव्य पडळकर सारखा जर माणूस करत असेल तर हे वक्तव्य तुमच्या माध्यमातून मला फडणवीस साहेबांना विचारायचं आहे की तुम्हाला असे वक्तव्य मान्य आहेत का? कारण की मला तरी वाटते की अशा प्रकारच्या फालतू वक्तव्यांना जे राज्याची सुसंस्कृत परिस्थिती बिघडवण्याचं पडळकरच्या माध्यमातून काम चालू आहे, त्याला फडणवीसची या राज्याच्या मुख्यमंत्र्याची फूस आहे का? कारण की मुख्यमंत्री नेहमी बोलतात अशा प्रकारचे खालच्या दर्जाचे वक्तव्य केल्यानंतर की आम्ही त्याला समज दिली। अरे समज दिली याचा अर्थ काय की तुमचा पक्ष हा आता सुसंस्कृत राहिला नाही आहे। तुमच्या पक्षामध्ये कोणाची आई बहीण काढायची, शिवे देण्याची परंपरा आणि स्पर्धा या तुमच्या पक्षामध्ये आहेत। राजाराम बापू बाबतीत बोलता तुम्ही, राजाराम बापू कोण होते हे तुम्हाला माहित आहे काय? या राज्याच्या या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठं योगदान या पाटील कुटुंबाचं आणि राजाराम बापू पाटलांचं आहे। अरे त्यांचं या सहकार क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान आहे। असं काही तुम्हाला माहीत नसताना काहीतरी तुम्ही वाचाळ वक्तव्य करता की ते मला मीडियाच्या समोर बोलू इच्छित नाही आहे। या देशाच्या या राज्याच्या प्रत्येक नागरिकांना ऐकलेले आहेत आणि माझा फडणवीस साहेब तुम्हाला समज नव्हे तर माझा इशारा आहे, विनंती आहे की याच्या पुढे या पडळकरनी माझ्या देशाच्या, माझ्या राज्याच्या, माझ्या पक्षाच्या मोठ्या नेत्या आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असू द्या, जयंत पाटील साहेब असू द्या, आव्हाड साहेब असू द्या किंवा कुठल्याही राजकीय पक्षाच्या माझ्या असू द्या, एक शब्द चिकार काढला की तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही बदलापूरमध्ये अंबरनाथमध्ये येऊन दाखवा। तुमच्या गाडीसहित तुमच्या तोंडाला काळा नाही फासला तर हा अविनाश देशमुख राष्ट्रवादीला कार्यकर्ता आणि शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता म्हणून घेणार नाही आहे। अशा प्रकारचे वक्तव्य मला तुमच्या माध्यमातून पुन्हा विचारायचं आहे की या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचं अशा प्रकारे वाचाळवीरांना फूस आहे। कारण की वारंवार प्रत्येक 2 दिवस झाल्यानंतर सुसंस्कृत चांगल्या नेत्यावरती बोलतात, याचा आम्ही इथं निषेध केलेला आहे। आणि आदरणीय लोकनेते जयंत पाटील साहेब यांचा दुग्धाभिषेक इथं केलेला आहे। आणि दुसऱ्या धर्तीवरती एक जो वाचाळवीर नेता आहे त्याला आम्ही चपलाच्या वाखोले इथं आलेले आहेत की बघा तुमच्या नेत्यामध्ये आणि आमच्या नेत्यामध्ये काय आहे। राष्ट्रवादी कार्यकर्ता एका बाजूला एका नेत्यावरती दुग्धाचा अभिषेक करतो तर दुसऱ्या बाजूला तुमच्या नेत्याला वाचाळवीर चपलांचा हार चपला मारल्या जातात। हा तुमच्या आणि आमच्या संस्कृतीमध्ये फरक आहे।